असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट देतं, असं असू शकतं. तर या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या जवळच्या पैशात वाढच होते, म्हणजे तुमच्याकडून तो पैसा गेलेला नाही, तुमच्याकडं तो पैसा टिकलाय, तुमच्याकडं तो पैसा राहिलाय, ह्याचा अर्थ तुमच्या पैशामध्ये वाढच झालेली आहे. तर त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायची. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का. कारण तसा जर तो मिळणार असेल तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. आणि ते आधीच व्यक्त करायचं आहे, आता इथं मिळाल्यानंतर नाही व्यक्त करायचं आहे आपल्याला जर त्या गोष्टीवर सवलत मिळणार असेल हे माहीत असेल तर त्याबद्दल थँक्यू म्हणायचं आधीच. आपल्याला जर माहीत आहे की भेटवस्तू देणार आहे कोणीतरी किंवा दिली तर थँक्यू म्हणायचं त्याबद्दल, म्हणजे मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलता, अरे मला त्या वस्तूची फार जरुरी आहे आणि ती मी विकत घेणार आहे. तर यावर तुमचा मित्र म्हणतो, अरे माझ्याकडे ती वस्तू पडून आहे, तू ती घेऊन जा. किंवा तो तुम्हाला ती उसने देऊ शकतो. किंवा जरा अडचणीचं असताना देखील, म्हणजे इथं काय होतं, उसने देऊ शकतो, म्हणजे इथं काय झालं, तुम्हाला ती गोष्ट घेण्यासाठी तुमच्याकडून पैसा लागला नाही, तुमचा पैसा गेला नाही, म्हणजे तुमच्या पैशामध्ये वाढ झाली. आणि जेव्हा पैशामध्ये वाढ होते त्याच्याबद्दल मनापासून कृतज्ञता ही आलीच पाहिजे. किंवा तसं जर अडचणीचं असताना देखील तुम्हाला एखाद्या प्रवासाची आखणी करणं भाग पडलं आणि नेमकं त्याचवेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली हे कळलं तर तुम्ही तिथं मनापासून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. किंवा तुम्हाला कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजाने दर कमी करते आणि अथवा तुम्हाला सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात, हे जर तुमच्याबाबत घडलं तर तुमच्या पैशाची बचत होते, त्यामुळे तुमच्याजवळ पैशामध्ये जादूने वाढच होते. अशा असंख्य प्रसंगामधून तुम्हाला पैसा मिळत असतो आणि याची कल्पना तुम्हाला करता येते आहे का. म्हणजे ह्या गोष्टींकडून आपल्याकडे पैसा येतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इतक्या दिवस हे गोष्ट माहीत नव्हतं ते ठीक आहे, पण आता तुम्हाला मॅजिक काय आहे माहीत आहे, तर तुम्हाला आता इथं समजतंय की तिथं पैसा आपला वाचला, ह्याचा अर्थ आपल्या पैशामध्ये वाढ झालेली आहे. तर त्याबद्दल थँक्यू हे मनातून पटकन आलंच पाहिजे आपल्या. यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात तुम्ही यापूर्वी अनुभवले असतील, ते तुमच्या लक्षात आले असतील किंवा नसतीलही, पण एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही त्यांना आकर्षित करून घेतलं, तुमच्याकडे तुम्ही त्यांना आकर्षित करून घेतलं. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धतीच बनते तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता. आता याच्या आधी झालं असेल काही गोष्ट, तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, पण काही गोष्टी झाल्या त्या कशामुळे झाल्या की आपण ते मनात विचार केल्या, आपण इच्छा व्यक्त केल्या, म्हणून ते झालं. तर हे जेव्हा आता झालेलं आहे आपल्याला माहीत आहे, तर हे आपल्याजवळ टिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला ते करायचं आहे नेहमीसाठी. तर तिथं थँक्यू हे आलंच पाहिजे. तर तेव्हा मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता, हे तर आपल्याला माहीत आहे. आता आपण मॅजिक करतोय त्यामुळे आपल्याला हे माहीत आहे. अनेक लोक याला सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तर ज्यांना माहीत नाही आहे ते म्हणणार सुदैवानं झालं, तू लकी आहे, तुझ्या आयुष्यात असं झालं तसं झालं. पण हे आपण अट्रॅक्ट करत असतो, ती कुठलीही चांगली गोष्ट का असेना किंवा वाईट गोष्ट का असेना, दोन्हीही गोष्टी आपण आकर्षित करत असतो, हे इथं फिक्स करायचं आहे. आणि मग विचार करायचं की आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात जे काही झालं
तिथं आपण कुठं चुकलो, कुठं काय विचार केला हे आत्ता विचार करा. म्हणजे इथून पुढं तुम्ही त्या गोष्टी परत तुमच्याकडनं ते निगेटिव्हिटी रिपीट होणार नाही. परत आपल्याला ती निगेटिव्हिटी आपल्याकडं ओढून घ्यायची नाही आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जादूच हवी आहे. त्यामुळं आधी जरी झालं असेल तरी त्याला ॲक्सेप्ट करा. जे काही झालं, जे काही निगेटिव्ह असेल त्याबद्दलही त्याला ॲक्सेप्ट जेव्हा तुम्ही कराल आणि कृतज्ञता व्यक्त कराल तर ते परत तुमच्या आयुष्यात कधी होणार नाही. तर इथं आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे करायचं आणि हे काही सुदैवाचा भाग नाही, तर हा काय आहे, वैश्विक सिद्धांत आहे, ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आणि या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते आणि तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली की जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल. आणि कृतज्ञतेबरोबरच जर आनंदी असेल तर अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरी शक्ती तुमच्या आत निर्माण होते आणि त्यात तुम्हाला विपुल प्रमाणात मिळतं. ते इथं पैसा असेल, ज्या काही हेल्थ असेल, ते सर्व तुम्हाला छान मिळतं. तर तुम्ही जे तुमच्याजवळ आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू हे म्हटलंच पाहिजे. काही वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा माझ्याकडे फक्त 2 सुटकेस होत्या. मी एका भक्कास अपार्टमेंटमध्ये माझा संगणक मांडीवर घेऊन काम करायचे. माझ्याकडे मोटार नव्हती, त्यामुळे मी बहुतेक ठिकाणी चालतच जायचे. पण मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ होते. मी अमेरिकेत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. मी जे काम करत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. कशी का होईना भक्कास अपार्टमेंटमध्ये ज्या जागेत मी राहत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. त्यावेळेस केवळ 4 प्लेट, 4 सुऱ्या, 4 काठी आणि 4 चमचे एवढ्यानिशी मी राहत होते, त्याबद्दलही मी कृतज्ञ होते. बहुतेक ठिकाणी मला चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या घरासमोर होतं, त्याबद्दल मी कृतज्ञ होते. आणखी एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट घडली. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला काही महिन्यांसाठी गाडी आणि चालक द्यायचं ठरवलं. संगणक वगळता माझ्याकडे अगदी जरुरी पुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आले. मी कृतज्ञ होते म्हणून आणखी मिळत गेलं आणि हीच नेमकी जादू कृतज्ञतेमुळे घडून येते. आणि आपल्याला तेच करायचं आहे की ज्या गोष्टी आपल्याजवळ आत्ता आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. मग ते थोडे का असेना, अपुऱ्या का असेना, कशा का असेना, थोडे निगेटिव्हिटी का असेना, तरीही आपल्याला त्या परिस्थितीमध्ये कृतज्ञताच व्यक्त करायची आहे. तितकं तुम्हाला स्ट्रॉंग होता आलं पाहिजे आता, कारण तुम्हाला युनिव्हर्सवरती विश्वास आहे, तो आपल्यासोबत आहे. या ब्रह्मांडावरती विश्वास आहे, या देवावरती विश्वास आहे. तर ह्या विश्वासावरती इथून पुढं आपल्याला जगायचं आहे. तिथं निगेटिव्हिटी बिलकुल नाही आली पाहिजे, कोणत्याच गोष्टीबद्दलची नाही आली पाहिजे. पैसे मिळण्यासाठी तुम्ही आज जी कृती करणार आहात ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग टाकणारे अनुभव तुम्हाला यादी आले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ती रक्कम टाका आणि त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखरच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात हे जेव्हा तुम्हाला माहीत असतं तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञ असता. तुम्हाला ती गोष्ट हवी आहे ती मिळण्यासाठी पैसा एक हे माध्यम आहे आपल्याला ती गोष्ट घेण्यासाठी, पण त्या गोष्टीची गरज आहे ना आपल्याला जास्त. मग ती गोष्ट कुठल्या ह्यानी मिळणार आहे, पैसा असेल तरच मिळणार आहे ना.
म्हणजे इथं आपल्याला दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला आधी त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता आली पाहिजे मनातून, की ती गोष्ट माझ्यासाठी जरुरी आहे, कारण मला तिचा उपयोग होणार आहे आयुष्यामध्ये. आणि त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तर आपोआप तुम्हाला त्या पैशाबद्दल कृतज्ञता वाटायला लागते. त्यामुळे पैसा हे एक साधन आहे, ते अंतिम साध्य नव्हे. त्यामुळे तुम्ही पैशाबद्दल विचार केला तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा अजून तुम्हाला ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात त्यांचा जर तुम्ही विचार केला आणि त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलं की मग तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटेल. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, की आपल्याला एक फिक्स करायचं की मला ही वस्तू पाहिजे. एकदा का ते फिक्स झालं की मला ही वस्तू पाहिजे तर त्याच्यासाठी किती रक्कम लागते आपल्याला, त्या रकमेचा तो चेक लिहायचा आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की ते पैसे मला मिळाले आणि मी ती वस्तू खरेदी करू शकले, त्याबद्दल थँक्यू. आणि हे आधीच आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे. तर हे जादूचा धनादेशाचं झेरॉक्स किंवा त्याचं जे हे आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवते. पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका. म्हणजे एकदम मोठी रक्कम टाकायची नाही आहे. तुम्हाला 500, 1000, 1500, 2000 पासून सुरू करायचं. ही लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवू शकता. ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळेल तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आणि तुमची जादूची कृती यशस्वी झाली याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल. आणि तुम्हाला आनंद झाला की आनंद आणि कृतज्ञता एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमांवर तुमचा विश्वास बसू लागेल. त्यामुळे आधी त्या धनादेशावर छोटी रक्कम लावायची आणि ही कृती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. तर ही कृती करायची आहे. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशात सगळे तपशील भरले की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत तिचा विचार करा. तिचं चित्र डोळ्यापुढे आणा. तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ तुम्हाला बूट घेण्यासाठी किंवा नवीन पलंग घेण्यासाठी किंवा एखादा संगणक घेण्यासाठी, लॅपटॉप घेण्यासाठी पैसे हवे आहेत तर ती दुकानात ती गोष्ट तुम्ही खरेदी करीत आहात ही कल्पना करायची आहे. तुम्ही तिथं जाऊन ती घेतच आहे आणि त्यावेळेस तुम्हाला किती आनंद होत आहे ते व्यक्त करायचं. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल तर तुम्हाला ती घरपोच आलेली आहे अशी कल्पना करा. म्हणजे मग आणखी तुम्ही आनंदी व्हाल आणि अधिक कृतज्ञता व्यक्त कराल. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसा हवा असेल किंवा मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर तुम्हाला ही कल्पना करायची आहे की तुम्ही विमान तिकीट खरेदी केलेलं आहे, तुम्ही मुलांसाठी महाविद्यालयात बँकेचं खातं उघडलेलं आहे. या दोन